सांगतोय तो एकटा पडला आणि नंतर आम्ही पाहतो या वचनामध्ये 1 ते 6 वचनामध्ये की याकोब ज्यावेळेस एकटा पडला त्यावेळेस परमेश्वर त्याच्या संगती होता, त्याला त्याची आठवण होणं फार महत्वाचं होतं येशू मसीह की. आणि मग ज्यावेळेस याकोब हा मोठ्या संकटामध्ये सापडला, देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की तुम्ही आणि मी ज्यावेळेस संकटामध्ये सापडतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला संरक्षण देण्याची जी जबाबदारी आहे ती देवाची जबाबदारी आहे. पण यासाठी तुम्हाला आणि मला सगळ्यात प्रथम बेथल म्हणजे भाकरीचं घर किंवा ज्या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला ऐकायला मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सदैव येणं महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आता तुम्ही आणि पाहतो या ठिकाणी शेखेम एक शहर आहे आणि या शेखेम शहरामध्ये हा याकोब 10 वर्ष राहिलेला आहे. किती वर्ष राहिला? 10 वर्ष राहिलेला आहे. आणि 10 वर्षामध्ये त्यांनी स्वतःच्या बुद्धीवरती तो जीवन जगलेला आहे. खूप लोक जगामध्ये आज आहेत, तुम्ही आम्ही पाहतो ते स्वतःच्या बुद्धीने जीवन जगत आहे. त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये यायचं नाही, देवाच्या चरणाजवळ यायचं नाही, देवाच्या मंदिरात त्यांना यायचं नाही, मात्र ते स्वतःला फार विश्वासणारे समजतात. परंतु बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की शेखेमात राहणं म्हणजे आपल्या बुद्धीवरती जीवन जगणं आहे. पैसा असेल त्याच्यावर जीवन जगणं आहे, प्रॉपर्टी असेल त्याच्यावरती जीवन जगणं आहे, त्याच्यात घर आलं, व्यवसाय आला, कुटुंब आलं, शेती आली,